विविध भारती पुणे ठळक बातम्या. यावर्षी जुलैमध्ये किरकोळ महागाई दर 3.54% आला असून हा जवळपास 5 वर्षातील नीचांकी दर आहे. सांख्यिकी मंत्रालयानं काल जारी केलेल्या आकडेवारीनुसार भाजीपाला, फळं आणि मसाल्यांच्या किमती घसरल्यामुळे जुलै महिन्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर कमी झाला आहे. देशभरात 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय इमारती तसंच सर्व नागरिकांनी आपापल्या घरी राष्ट्रध्वज उभारून मानवंदना द्यावी असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केलं आहे. हे अभियान राबवताना राष्ट्रध्वज संहितेचं पालन करावं आणि तिरंग्याबरोबरच्या सेल्फी हरघरतिरंगा.com या संकेतस्थळावर अपलोड कराव्या असं आवाहन पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केलं आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीनं देण्यात येणारा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना तर कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला आहे. अकादमीचे सहसंचालक स. व. निंबाळकर यांनी काल ही माहिती दिली. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीकडून दरवर्षी कवी नर्मद यांच्या नावे 2 सर्वोच्च पुरस्कार देण्यात येतात. स्वातंत्र्यदिनी सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या बांबवडे या गावात कुस्ती स्पर्धा होणार आहेत. गेल्या 75 वर्षांपासूनची ही कुस्ती स्पर्धांची परंपरा आहे. यात 2 वेळा महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारा पैलवान शिवराज राक्षे आणि हरियाणाचा भारत केसरी पैलवान विशाल यांच्यात लढत होणार आहे. उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान माऊली कोकाटे तसंच उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत विरुद्ध पैलवान योगेश पवार अशा लढतीही होणार आहेत. पुण्याच्या लोहगाव विमानतळावर बनावट तिकिटांच्या माध्यमातून इंडिगोच्या विमानानं उड्डाण करण्याचा डाव आखणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिकीट तपासणी केल्यावर तिकीट बनावट असल्याचं समोर आलं होतं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58